सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष निवडीत आज हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। महायुतीतच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने असल्याने सातारकरांचा नजरा या नाट्यमय घडामोडीकडे खेळल्या। संख्याबळ कमी असतानाही भाजपने अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर बाजी मारत सर्वांना धक्का दिला। या संपूर्ण राजकीय खेळामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांची भूमिका किंगमेकर ठरल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। या सर्व घडामोडी दरम्यान शंभूराज देसाई निवडणुकीदरम्यान जखमी झाल्याची माहिती समोर येताच वातावरण आणखी तापले। निवडणुकीनंतर देसाई यांनी प्रशासनावर थेट हल्लाबोल करत लोकशाहीचा गळा घोटला जातोय असा गंभीर आरोप केला। साहेब काय झालं नेमकं आज निवडीमध्ये काय झालं? दादा तुमच्या हाताला लागले काय झाले नेमकं? साहेब बोला। आज जिल्हा परिषद साताराच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम होता आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनातनं आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलेलं आहे। जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी खोटी तक्रार पहाटे दाखल केली। आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला की मी 5 वर्षाचा अर्ज दिला त्यांना की माझं कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथंच आहे। आणि एवढं करून पण मला मागायचे कळलं की म्हणजे मला पळवून मी माझा खून करण्याचा वगैरे प्रयत्न असा आरोप केला, असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळलं तर ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः ज्याचं अपहरण झाले ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे। आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्यांना आरोपी केलं। आम्ही आतमध्ये गेलो, आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसल आलं इथं तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्यांना हिथं दमदाटी केली, इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रराजे भोसलेंनी स्वतः मी त्याला मी घेऊन आत जात असताना त्याला ओढलं। आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले? फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले? त्या लोकांनी मी त्यांना धरलं असताना तिथनं ओढायचा प्रयत्न केला। आमदार मकरंद पाटील साहेब होते, आम्ही होतो, आम्ही त्याला घेऊन आतमध्ये गेलो, म्हणजे आतमध्ये त्यांना दरवाजापर्यंत सोडलं, आम्ही बाहेर थांबलो तिथं आतमध्ये। आता आपल्याला सांगितलं सदस्यांनी आमच्या की त्यांनी हात वर त्यांच्या बाजूने केला नव्हता, तरी सुद्धा 3 वेळा विचारलं हात वर करायचा आहे का, हात म्हणजे काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा हात वर केला। याचा अर्थ म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे। मी सांगतो, ज्या 2 सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध त्यांनी अपहरणाची तक्रार केली ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट। आरोप प्रत्यारोप दबावाचे राजकारणी नाट्यमय घडामोडीमुळे साताऱ्यात सध्या राजकारण चांगलेच पेटले आहे। पुढे काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अशाच हाय व्होल्टेज घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज।